20 मिनिटाचं पूर्ण असायचं मैगावकर धर्मशाळेत. मी जनार्दन महाराज आमच्या भागातले बरेच आम्ही विद्यार्थी सोबत असायचो. तर बाबा दररोज 20 मिनिट प्रवचन करायचे. तर बाबा म्हणायचे आम्हाला कायम सावधान सावधान. हा सावधान शब्द कुठे असतो जास्त? जिथं फार मोठी अडचण असते ना तिथंच असतं. मोठा टर्न आहे काय असतं? सावधान. अरुंद पूल आहे काय असतं? सावधान. जिथं ऍक्सिडेंट जास्त होतात तिथं काय असतं? सावधान. अजून एक ठिकाण होतं पण आपलं लक्ष नव्हतं तिथं लग्नामध्ये, तिथं काही लक्ष नव्हतं. तर गुरुदेव सांगायचे सावधान. काय सावधान? त्याचं कारण सांगताय. गुरुदेव सांगायचे ज्याला देण्याची ताकद असते ना त्याला परत घेण्याची तेवढीच ताकद असते. जो देऊ शकतो ना तो त्याच मापात परत सुद्धा घेऊ शकतो. ऐका ना, देवाने जर आपल्याला ताकद दिली असेल तर ताकदीचा वापर चांगला करायचा. देवाने जर आपल्याला ज्ञान दिलं असेल तर ज्ञानाचा वापर चांगला करायचा. देवाने आपल्याला कला दिली असेल तर कलेचा वापर चांगला करायचा. देवाने पैसा दिला असेल तर पैशाचा वापर सुद्धा चांगला करायचा. कारण सर्व जगाचे बटन त्याच्या हातात आहेत. कधी बटन दाबेल आणि काय काढून घेईल सांगता येत. म्हणून गुरुदेव सांगायचे सावधान. ऐका, तुम्हाला असं लक्षात येत नसेल तर मग आता उदाहरण सांगतो. आमचे आदरणीय ढोक महाराज सांगतात एक उंदीर होता मध्ये जंगलमध्ये नुसता उड्या मारायचा. एक दिवस मांजरीचं लक्ष गेलं आणि धावली मांजर त्याच्यावर जीव घेऊन पडाला. एका झोपडीमध्ये साधू बसला होता. मांडी खाली घुसला रडायला लागला. साधू म्हणे काय काय झालं का रडतो? तो उंदीर म्हणे मी मरणार ना आता. म्हणे कसं काय? म्हणे मांजर लागली पाहिजे. मग मी काय करू? मग तुम्ही साधू तुमच्याकडे दिव्य शक्ती आहे. हातामध्ये पाणी घ्या मंत्र मला आणि माझ्या अंगावर टाका मला उंदराचं मांजर करा. साधू होते. पाणी घेतलं मंत्र म्हटलं टाकलं उंदरावर की मांजर झाला. मांजर झाला. मांजरीचा धाक राहील का? मग नाही. मग इकडे तिकडे फिरायला लागलं. पण एक दिवस कुत्र्याचं लक्ष मांजरीवर गेलं. धावलं कुत्र मांजरीवर. पुन्हा जीव घेऊन पडा. पुन्हा झोपडीमध्ये. आता काय झालं? म्हणे महाराज आता तर कुत्रा लागला. म्हणे मग एक काम करा मलाच कुत्रा बनवा. साधू होते. घेतलं पाणी टाकलं की मांजरीचा कुत्रा झाला. कुत्रा झाल्यावर मग जास्त लांब लांब फिरायला लागला. धर्मा म्हणतात जास्त लांब. एक पुढचं वाक्य सांगतो थोडं कडू आहे. अप्पा पुढचं वाक्य थोडं कडू आहे का? माणूस जितका मोठा होत जातो ना तेवढी त्याची दादागिरी वाढत जाते. मग तो कुठल्याही क्षेत्रात असो, व्यवहारात असो, परमार्थात असो का राजकारणात असो, माणूस जेवढा मोठा होतो तेवढी त्याची दादागिरी वाढत जाते. मांजरीचा कुत्रा झाला जास्त दादागिरी वाढली. मग लांब लांब फिरायला लागला. पण एक दिवस वाघाने पाहिला कुत्रा धावला वाघ त्याच्यावर. पुन्हा झोपडीत आला. बाबा आता काय झालं? म्हणे आता तर वाघच लागला. म्हणे मग शेवटचा पर्याय तुम्ही जर मला वाघ बनवलं मला कोणाचा धाक राहणार नाही. साधू होते. घेतलं पाणी मंत्र म्हटलं टाकलं कुत्र की वाघ झाला. वाघ झाल्याबरोबर त्याने म्हटलं बाबा मला भूक लागली. समजलं तुम्हाला? मला काय सांगायचं? त्याने म्हटलं मला भूक लागली. साधू म्हणे तुझं काय म्हणणं आहे? म्हणे काय म्हणणं राहणार आहे? अहो वाघ आहे त्याला भूक लागली समोर माणूस बसलाय खातो तुम्हाला. आणि मग त्या साधूने म्हटलं मूर्खा तुला एवढी अक्कल नाही. अरे ज्याला देण्याची ताकद असते त्याला परत घेण्याची तेवढीच ताकद असते. जो देऊ शकतो ना तो परत घेऊ सुद्धा शकतो. तुला एवढी अक्कल नाही. अरे जो उंदराचा वाघ करू शकतो तो वाघाचा उंदीर नाही करू शकत. हातामध्ये पाणी घेतलं टाकलं वाघावर की पुन्हा उंदीर झाला. विठाला आपल्यावर उपकार करणारा जो अपकार त्याला पुरतं. जाऊ द्या सोडा 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 ना धरू नका तुम्ही. सोडा जाऊ द्या. तो काय नडत नाही. हा जो कृतज्ञ शब्द कुठून निर्माण झाला ज्ञानवाला सांगतात तरी काय भस्मासुर अर्जुन